कोल्हापूर महानगरपालिकेसाठी देखील उद्या मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। मतदान प्रक्रियेसाठी ईव्हीएम मशीनसह इतर साहित्य कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आलं। सर्व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर जाताना पाहायला मिळतात। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूया। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी तब्बल 10 वर्षांनंतर मतदान होत आहे। त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। आपण पाहू शकता कोल्हापूर शहरामध्ये साधारण 595 मतदान केंद्र आहेत। या मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे। तर त्याची तयारी पूर्ण झाली असून हे सर्व अधिकारी कर्मचारी आता मतदानासाठी जे साहित्य लागतं ते घेऊन जाण्यासाठी या परिसरात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यंदा व्हीव्हीपॅट नसणार आहे, त्यामुळे केवळ मतदानासाठी ईव्हीएम मशीन आहे हे ईव्हीएम मशीन्स असेल, याद्या असतील आणि इतर साहित्य जे आहे हे सर्व साहित्य त्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे आता जिल्हा प्रशासनाने सुपूर्द केलेलं आहे। आता थोड्याच वेळात हे सर्व अधिकारी कर्मचारी त्या केंद्रांवर रवाना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मशीन्स बंद पडू नयेत, कर्मचारी कमी पडू नयेत किंवा कुठलाही गोंधळ होऊ नये या सर्व बाबी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज खरं तर या ठिकाणी निर्माण केलेली आहे। राखीव फौज सुद्धा या ठिकाणी तैनात असणार आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।